महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा एक जुना पण मोठा चेहरा चर्चेत आला आहे आणि यावेळेस कारण आहे जमिनीचा व्यवहार. मुक्ताईनगर परिसरात राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादन सुरू असताना काही जमिनीचे व्यवहार झाले आणि त्यावरून गंभीर असे आरोप झाले. आरोप इतके गंभीर होते की थेट SIT चौकशीचे आदेश द्यावे लागले. आता मुक्ताईनगर म्हटलं म्हणजे तुम्हाला लक्षात आलंच असेल की आपण कुणाबद्दल बोलत आहोत. हो, तुम्ही अगदी बरोबर ओळखलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांच्याबद्दल आपण बोलत आहोत आणि त्यांच्या भोवती पुन्हा एकदा वादाचे सावट निर्माण झाला आहे. भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी सभागृहात केलेल्या आरोपानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष पथक नेमण्याचा निर्णय घेतला. मात्र प्रश्न फक्त एका जमीन व्यवहाराचा नाही, प्रश्न आहे या व्यवहारामागील राजकारणाचा, सत्तेचा आणि भविष्यातील होऊ शकणाऱ्या राजकीय परिणामांचा. मुक्ताईनगरमधील हा जमीन व्यवहार नेमका काय आहे, आरोप नेमके काय आहेत, SIT चौकशीचा निर्णय इतका मोठा का ठरतोय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण सविस्तर विश्लेषणातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ खडसे हे नाव नवीन नाही. भाजपमध्ये अनेक वर्ष प्रभावी नेते म्हणून काम केलेले, नंतर पक्षाशी मतभेद झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले आणि सध्या शरद पवार गटात सक्रिय असलेले खडसे हे सतत राजकीय चर्चेत असलेले नेते आहेत. पण आता पुन्हा एकदा त्यांच्या नावाभोवती एक नवीन वाद निर्माण झाला आहे आणि त्याची सुरुवात झाली ती मुक्ताईनगरमधील जमीन व्यवहाराच्या आरोपांपासून. मुक्ताईनगर हा भाग जळगाव जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील भाग मानला जातो, कारण हा भाग एकनाथ खडसे यांच्या राजकीय प्रभावाचा गड मानला जातो. अनेक वर्षे या भागातील राजकारण खडसे यांच्या भोवती फिरत आले आहे. त्यामुळं या भागातील कोणतीही राजकीय किंवा प्रशासकीय घटना थेट त्यांच्या नावाशी जोडली गेलेली जाते. या सगळ्या वादाची सुरुवात झाली ती राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरणाच्या प्रकल्पापासून. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या परिसरात महामार्ग विस्तारीकरणाची योजना आखण्यात आली. 25 जानेवारी 2022 रोजी या संदर्भात राजपत्र प्रसिद्ध करण्यात आलं. त्यानंतर 13 जानेवारी 2023 रोजी सरकारनं जवळपास 56.80 हेक्टर जमीन भूसंपादन करण्याचा निर्णय घेतला. सामान्यपणे भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर त्या परिसरातील जमिनीच्या किमती वाढतात आणि मोबदला देखील मोठ्या प्रमाणात मिळू शकतो. त्यामुळे अशा प्रकल्पांमध्ये जमीन व्यवहारावर नेहमीच राजकीय आणि प्रशासकीय संशयाची छाया असते. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी सभागृहात गंभीर आरोप केले. त्यांच्या म्हणण्यानुसार महामार्ग प्रकल्पाची माहिती सार्वजनिक झाल्यानंतर काही लोकांनी मोठा मोबदला मिळवण्यासाठी संबंधित जमिनीच्या व्यवहारात हालचाली केल्या. चव्हाण यांनी असा आरोप केला की अधिसूचना निघाल्यानंतर 14 दिवसांनी म्हणजे 27 जानेवारी 2023 रोजी अधिसूचित जमिनींपैकी काही जमीन खरेदी करण्यात आली. सुमारे 15,22,000 रुपयांचे खरेदी खत दाखवण्यात आले आणि नंतर या व्यवहारातून लाभ मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. फक्त जमीन खरेदीच नव्हे तर त्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात झाडे असल्याचे दाखवण्यात आले, असा देखील आरोप करण्यात आला. कारण भूसंपादनाच्या प्रक्रियेत जमिनीवरील झाडे, पिके किंवा बांधकाम यावर आधारित मोबदला वाढू शकतो. मात्र आरोप असा करण्यात आला की प्रत्यक्षात त्या जमिनीवर पूर्वी कापसासारखे खरीप पीक घेतले जात होते, पण मोबदला मिळवण्यासाठी तिथे 8 वर्षांपासून झाडे असल्याचे दाखवण्यात आले. त्यामुळे हा प्रकार सरकारची फसवणूक असल्याचा दावा करण्यात आला. या सर्व आरोपांनंतर राजकीय वातावरण तापलं, कारण आरोप थेट एका मोठ्या आणि अनुभवी नेत्यावरती होत होते. त्यामुळे हा विषय फक्त स्थानिक राहिला नाही तर राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय बनला. याच पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी SIT नेमण्याचे आदेश दिले. विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली ही चौकशी होणार आहे. विशेष म्हणजे या तपासात 6 वेगवेगळ्या विभागातील अधिकारी सहभागी होणार आहेत आणि हा तपास 9 गावांशी संबंधित जमिनीच्या व्यवहारांवर केंद्रित असणार आहे. या SITला 3 महिन्यांच्या आत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आणि तो अहवाल थेट सभागृहात मांडला जाणार आहे. पण या प्रकरणाचा राजकीय कोण इथे संपत नाही, कारण महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ खडसे हे नेहमीच एक महत्त्वाचे आणि कधीकधी वादग्रस्त व्यक्तिमत्व राहिलेले आहे. भाजपमध्ये असताना खडसे हे राज्यातील सर्वात प्रभावी नेत्यांपैकी एक मानले जात होते. पण 2016 त्यांच्यावर पुण्यातील भोसरी जमीन प्रकरणाचे आरोप झाले आणि त्यानंतर त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर त्यांचे भाजपसोबतचे संबंध ताणले गेले आणि शेवटी त्यांनी पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यानंतरही खडसे यांचे राजकारण सतत चर्चेत राहिले. विशेषतः जळगाव जिल्ह्यातील त्यांचा प्रभाव आणि स्थानिक राजकारणातील त्यांची पकड यामुळे ते अजूनही एक महत्त्वाचे नेते मानले जातात. मात्र आता पुन्हा एकदा जमीन व्यवहाराचा मुद्दा पुढे आल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. कारण विरोधकांचा दावा आहे की हा केवळ एक जमीन व्यवहार नाही, तर हा भूसंपादन प्रक्रियेत संभाव्य गैरव्यवहाराचा मुद्दा आहे. दुसरीकडे खडसे समर्थकांचा असा दावा आहे की आरोप हे राजकीय हेतूने केले जात आहेत, कारण ज्या भागात खडसे यांचा प्रभाव आहे तिथं राजकीय स्पर्धा खूप तीव्र आहे. त्यामुळे या प्रकरणामागे स्थानिक राजकीय संघर्ष देखील असू शकतो. या सगळ्या प्रकरणात
अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे SIT चौकशीचा निर्णय. कारण SIT म्हणजे सामान्य चौकशी नाही. अनेक विभागातील अधिकारी एकत्र येऊन तपास करतात आणि त्यामुळं प्रकरण अधिक गंभीर मानलं जातं. तसंच महसूल मंत्री स्वतः या प्रकरणात पुढे आले असल्यामुळे हा विषय फक्त स्थानिक पातळीवर मर्यादित राहिलेला नाही. राजकीय विश्लेषकांच्या मते या प्रकरणाचे परिणाम भविष्यात जळगाव जिल्ह्याच्या राजकारणावरही होऊ शकतात. कारण मुक्ताईनगर हा खडसे यांचा राजकीय गड मानला जातो. त्यामुळे या प्रकरणातून त्यांच्या प्रतिमेवर परिणाम झाला तर त्याचा परिणाम स्थानिक राजकीय समीकरणावरही होऊ शकतो. त्याचवेळी दुसरा राजकीय प्रश्न असा देखील विचारला जातोय की हा मुद्दा पुढील निवडणुकीमध्ये राजकीय हत्यार म्हणून वापरला जाईल का? कारण महाराष्ट्राच्या राजकारणात जमीन व्यवहार, भूसंपादन आणि प्रकल्प यांच्याभोवती अनेकदा मोठे राजकीय वाद निर्माण झाले आहेत आणि प्रत्येक वेळी या वादाचा परिणाम निवडणुकीच्या राजकारणावर देखील झाला आहे. म्हणून आता सगळ्यांचं लक्ष या SIT चौकशीकडे लागलं आहे. कारण या चौकशीचा अहवाल आल्यानंतर खरे चित्र स्पष्ट होणार आहे. हे आरोप कितपत खरे आहेत, व्यवहारात काही गैरव्यवहार झाला आहे का आणि या प्रकरणात नेमकी जबाबदारी कोणाची आहे, तोपर्यंत मात्र हा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय राहणार हे नक्की. तर एकीकडे गंभीर आरोप, दुसरीकडे SIT चौकशी आणि मध्ये उभं असलेलं एक मोठं राजकीय नाव एकनाथ खडसे. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमधून नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.